नमस्कार मंडळी, कसे तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम सर्वांचे मनापासून स्वागत. तर आता माझा ब्रश, चाय, नाश्ता आणि आंघोळ सगळं काही झालं आहे. तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला दिवस आणि बघू शकता चिकू एवढा सकाळी किती लवकर उठून आला आहे. आणि हातामध्ये बघा त्याच्या काय पितळी तांबे आणि त्याच्यामध्ये फूल आणि मी अगरबत्ती आणि माचीस घेतले आहे. आता आम्ही दोघं जण चाललो येतं देवाला पाणी घालायला. आम्ही दरवर्षी नाही का श्रावण महिन्यात पाणी घालतो देवाला. तर आता चिकू मी नाही का कोणत्या देवाला चाललो आहे ते तुम्हाला दाखवतो. काय करता मी सकाळपासून आंघोळ केली, चाय नाश्ता केला, चहा खाली काढली. बघू शकता किती पक्षी आले इथं. बोला मग. यांना काही दिसलं मला ते म्हणजे तसं काय असतं काय? हा म्हणजे काय दिसलं म्हणजे काही पण म्हणजे मला नाही समजलं. सापत्ती दिसल्यावर बोलते ते. हा का? हा मला लहानातले आजी म्हणजे काहीच बघू शकता चिकूला नाही का रानातल्या आजीने काय सांगितलं आहे की पक्ष नाही का काय असं साप वगैरे काय दिसलं ना तरच ओरडतात. म्हणजे किती अजून एवढं छोटा आहे पण एवढ्या मोठ्या गोष्टी माहिती आहेत त्याला. फिक्स माहिती आहे का तुला हे? तरच टॅलेंट आहे पोरामध्ये. आमच्या गावातलं ते शाळेचं मंदिर म्हणून आम्ही अख्खा श्रावण महिना पाळतो. आता ते काढतो आणि तेव्हाला पाणी घालतो. हे बघ मी केलेलं आहे. तो झाड लावले काय? चेंडू भारी आहे पण पाणी नाही त्याला. नाही पावसाचं. बरं ठीक आहे. बघा किती मस्त पाणी वगैरे घालतो देवपूजा करू राहिला. राहू दे तू अगरबत्ती लाव. जमा का लावायला. जय श्रीराम हर हर महादेव बोले श्री शंभा. पाय ना फुल. फुल 2 आणले होते का? 2 फुलं आणले होते. मी खाली ठेवतो. पेटली शेवटी. याच्यात उठलं नाही का सकाळ चहा नाश्ता वगैरे अंघोळ वगैरे करून नाही का देवपूजा झाली आहे. आणि आता नाही का गावामध्ये रुद्रेश्वराचं मंदिर आहे तुम्हाला माहिती आहे. तर नाही का श्रावण महिना एकदम नाही का एवढं खतरनाक पाळतात ना इकडं. आता नाही का दर दिवशी नाही का सकाळी आणि संध्याकाळी नाही का रुद्रेश्वरला बेल आरती राहणार आहे. आणि हा महिना म्हणजे खूप मोठा मौल्याचा असतो. या महिन्यामध्ये यात्रा असते, सप्ताह असतो, बेल आरती असते. मेन म्हणजे नागपंचमी आहे 7 तारखेला. इथं सप्तपद बसणार आहे 7 तारखेला. मजा आहे नाही ना? हा लय मजा आहे. पहिला सोमवारी असते इथं. शिवमहापुराण कथा इथं. हा शिवमहापुराण कथा पण आहे आणि पहिल्या सोमवारी नाही का सप्ताह बसला आता आपल्या इथं. ह्यावेळेस 8 दिवस आहे आणि 9व्या दिवशी ते समाप्ती. मजा येणार आहे एकदम फुल एन्जॉय होणार आहे. तर काय आत्ता वाजले सकाळचे 8:30 आणि अक्षूचा कॉल आला आहे. आणि अक्षूने मला डायरेक्ट काय म्हटलं आहे की तुझ्यासाठी नाही का सरप्राईज आहे. माझ्यासाठी सरप्राईज काय शकतं आहे आज? काय शकतं आहे बघायला पाहिजे. तर आता डायरेक्ट त्याच्याकडे जाऊ आणि बघू काय सांगितलं नाही मला. आपल्या सगळ्यांसाठी सरप्राईज आय थिंक. तुला यायचं का? नाही मला शाळेत जायचं. बरं मी तुला या ब्लॉगमध्ये सांग काय सरप्राईज आहे. चल मी घरी सोड तुला. आता काय सरप्राईज आहे बघू आपण. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. गाईज सरप्राईज येणार होता ना. हा काय सरप्राईज आहे? कोणी सरप्राईज आहे आता? अरे अरे हे काय आहे? काय आहे याच्यामध्ये? मिरच्या आहेत. असं कोणी सरप्राईज देतं का? खतरनाकवाला सरप्राईज झालं आहे. मला म्हटलं कॉल करून तुला सरप्राईज आहे आणि काय आहे? नाही मित्रांनो, तुम्ही आहे ना मागच्या ब्लॉगमध्ये आहे ना आमच्या मिरच्याच्या डाळिंबाच्या बोलले होते की तुम्ही स्वतः विकायला पाहिजे. तर आज आम्ही आहे ना स्वतः काहीतरी असं म्हणजे प्रयत्न करून बघणार आहे ती कसं आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे ती कशी आठवडे बाजारामध्ये कसं माल विकतात, कसं काय असतं ते. आता मिरच्या कुठे घेऊन जायचं? तिसगावच्या आठवडे बाजारात. विकायचं नाही. विकायचं म्हणजे आपल्याला फक्त बाजार दाखवायचा आहे. विकायला काय आपल्याकडे जास्त माल नाही आहे सध्या. म्हणजे व्यापाऱ्याला नेऊन द्यायचं का? हो चला गाईज आज तुम्हाला दाखवतो तुम्हाला. आज तुम्हाला ती काय म्हणतात ना एजंटगिरी काय असते ते दाखवतो. घ्यायचं आता काय होतं बघू.
बाई कशी बघा ती बाईला भरोसाच नाही आमच्या बाईला भरोसा नाही आपण येतो म्हणून चला चल बस ना काही फायनल आता बाजारामध्ये आलोय कोणी आता उत्तर नाही इथं मार्केटिंग चालू आहे बरं का सगळे भाजीपाला आला इकडे व्यापारी वगैरे उभा आहेत ठेवा आपल्या इथं ठेवायचं पण इकडून येऊन बाहेरून ये. आपल्याला डायरेक्ट देते का भाव करून 1 किलो सूट द्यावं लागेल त्याला 23 किलो उभा राहिला 23 नाही बरं 22 हात काढ ते 1 किलो सूट द्यावं लागेल ते म्हणते 1 किलो फ्रीमध्ये गेलं बघू आता फर्स्ट टाइम आपल्याला काही माहिती नाही जास्त गेलं ना 1 किलो 23,900 भरलं 23च धरलं 900 ग्रॅम सूट बोला कारला बोला 10 रुपये किलो कारला बोला 1 10 11 12 13 14 20 21 22 23 24 25 26 27 1 इथं 28 29 30 रुपये 31 32 33 35 रुपये घोडके म्हणा 35 रुपये बोला पुढं आता आपल्या मिरच्याचा भाव नाही बघा किती होतं. वर्ष म्हणा 15 13 14 15 16 17 18 रुपये वर्ष म्हणा बोला पुढं किती रुपये गेली 18 रुपये किलो मिरची गेली तुमची 15 गेली का ओके झालं चला भारी झालं म्हणलं तुम्ही तर 22 म्हणले होते 18नेच गेली मित्रांनो आम्ही ना आता मिरच्या ऐकलेल्या आहेत आणि आमच्या मिरच्याला भाव भेटलेला आहे आता 18 रुपये 23 किलो मिरच्या भरलेल्या आहेत मग तुम्ही दादा हिसाब करा की आम्हाला किती पैसे झालेत आणि त्याच मिरच्या ना आता 80 रुपये किलो विकणार आहेत मग बघा तुम्ही किती त्याच्यामध्ये हे म्हणजे आज काय आम्ही काय पैसे बिशे म्हणजे कमवायसाठी तर नव्हतं आलो तर आज फक्त आम्हाला तुम्हाला एवढं दाखवायचं होतं की कशा प्रकारे चालतं बाबा बाजार व्यवस्था कशी चालते आठवडे बाजारात कसा माल घेतात तर तुम्ही बघितलं असं शेतकऱ्याची हालत आता एवढं भंगार कधीच नव्हतं वाटलं एवढं भंगार वाटलंय ना आज असं वाटतंय कशाला आलो इकडे असं नाही लय खराब आमचा आणि- पहिलाच एक्सपिरियन्स होता आज आणि तो एवढा खराब झालाय ना की लयच खराब वरून पोत्याचं पण 1 किलो वजन पकडलंय म्हणजे 23,900 मिरची होती तर 23 किलो घेतली 900 ग्रॅम सोडून द्यायची वरचे म्हणजे आम्हाला पण वाईट वाटत होतं पण आमच्या शेजारच्या काकाची 15 रुपयांनी घेतली त्याच्यामुळे आम्हाला आता थोडस एवढं खराब कधीच नव्हतं वाटलं म्हणजे कधीच हा हे लय लय फालतू. खराब एक्सपिरियन्स होता आता परत काय असं झालं त्यानंतर तुम्ही सांगा शेतकऱ्याला शेती का म्हणजे का करू वाटण बुवा एवढी खतरनाक जर सिच्युएशन असेल काल दिवसभर नाही का अक्षूच्या मम्मीने मिरची तोडली पूर्ण दिवस सकाळीपासून संध्याकाळ दिवस जातो मग म्हणजे प्रत्येक गोष्ट जाते ना आता 18 दुने 36 केलं ना म्हणजे 400 रुपये सुद्धा येत नाही रुपये सुद्धा होणार नाही ते. आणि तेवढ्यात नाही का त्याची मम्मी कामाला जर गेले असते ना तर 500 रुपये भेटले असते हा आता माल पण गेला आणि कष्ट पण गेले नाही लय खराब एक्सपिरियन्स आपला एवढं वाईट वाटतंय ना आई बोला होता घरच्यांनी म्हणजे शेतकऱ्याचे डायरेक्ट हातपाय करून जातील असं जर भावांचे ते आता जर भेटलं ना म्हणजे आता ते 300-350 रुपये काय भेटतील ते घरी नेऊन मामीच्या हातात येऊन. संपलं तर काहीच नाही का आम्ही 9 वाजता आलो 9 वाजता नाही का निलाव झाला आणि आपल्या मिरच्या विकल्या गेल्या आत्ता वाजले येतं दुपारचे 12:30 म्हणजे आम्ही जवळपास 2.5-3 तास इथं थांबलो येतं आणि त्याच्यानंतर बघू शकता पट्टी किती आली आहे 414 रुपये आणि त्याच्यामधून मायनस झाले तर भराई तोलाई वगैरे नाही का 38 का 34 30 रुपये मायनस झाले त्याच्यातनं नाही 34 रुपये मायनस झालेत आणि 380 रुपये आपल्या हातामध्ये आलेत 24 किलो मिरच्या होत्या तर आता तुम्ही हिशोब लावा सकाळपासून तर आतापर्यंतचा टाईम आणि काल दिवसभर मामीनी तोडलेल्या मिरच्या याचं कॅल्क्युलेशन कसं होतं तर मित्रांनो म्हणजे कसं आहे ना आज आम्हाला हे नव्हतं दाखवायचं की याच्यातनं म्हणजे किती पैसे होतात काय होते तर आम्हाला फक्त एवढं दाखवायचं होतं की
म्हणजे बाजारात कशा प्रकारे माल घेतात, कसं काय प्रोसेस असती, तुम्हाला पण माहीत नसेल की व्यापारी कशा प्रकारे तिथं बोली लावतात, कसा माल घेतात, तर तेच दाखवायचं होतं. नाहीतर आम्ही जर हाच माल आहे ना तिथं बसून जर विकला असता ना काट्यावरती, तर त्याच्यात आम्हाला अजून अर्धा फायदा झाला होता. पण आजचा ब्लॉग आम्ही त्यासाठी काढलाच नव्हता, की आम्हाला फक्त एवढं दाखवायचं होतं की कशा प्रकारे प्रोसेस असती, तुम्हाला पण म्हणजे माहीत व्हायला पाहिजे, एवढं यासाठीच काढला आजचा. एक जण फक्त मध्ये व्यापारी असतो आणि एक जण विकणारा आणि एक जण घेणारा असतो फक्त. असं सिस्टीम आहे आणि शेतकऱ्याची चांगलीपैकी मस्त सिस्टीम लागली जाते इथं. तर बघू शकता हे आता तुम्हाला एक रियालिटी दाखवायची त्याचं आणि आज ते तुम्हाला बघायला भेटले असं. एवढे पैसे आले खर्च शिंका तू हे बघ, एवढे पैसे आले तर किती आले ते विचारलं नाही तुला. 300 रुपये दिवसभर मिरच्या तोडल्यात ना काल तो. मग एवढे पैसे खर्च द्यायचे का तुला आता? खर्च द्यायचे का पण तेवढे पैसे? तोडायला कष्टाल मारणाचं दिवस गेला काल तुमचा दोघीचा. तर चला आता काही घरी जातो. अक्सल सोडलाय घरी. पैसे लागतात का खर्चायला? नको लई येत मला नाही खर्च द्यायचे एवढे. खर्च तर नाही येणार. कसं काय मग शेतकऱ्याची लाईफ? शेतकऱ्याचं वाटूनच पण शेती करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? असे इकडे कसं काय करा कशा इकडे तरी ते करावंच लागते शेती. शेतकऱ्याला पर्याय नाही का? कसं काय पाडकाट होऊन जा मग. एवढा दम कुठं येतो शेतकऱ्यामध्ये? नाही पाडकाट होऊन जा मग. एवढा दम कुठून येतो शेतकऱ्यामध्ये? कुठून तरी दम धरावंच लागत. आपल्या गावामध्ये नाही का दर आठवड्या बाजार भरतो सोमवारी. आपण आजोबांना विचारूत की त्यांनी ह्या बाजारी नाही का किती रुपयाने मिरची आणलेली, किती रुपये पावशेर आणलेली? 20 रुपये. आणि आम्ही 8 रुपये किलोनी दिले आज. त्याच्या श्रावण महिन्यातला पहिला दिवस आहे आणि बरं झालं आज नाही का एकदम मस्त पाऊस आला आहे. बघा एकदम मस्त पाऊस पडून राहिला आहे. 5-10 मिनटं झाले तर चांगला पाऊस पडून राहिला आहे. नाही तर आज आजोबा नाही का आपले वांगे सोडून देणार होते. द्यायचं नाही होत वांगे आज. गुरुवारला बाजारला नाही येते त्यांना कोणी घेतलं नसतं. तर आज याला जोडच नाही कामाचा. लय कामाची पोरगी लय कामाची. तेव्हा तुमचे हे मिरची खाली. काय म्हणतात बाई नाना? नाना तुम्ही बाईला कधीतरी मदत करी जावा. मी हां मला खायला दिसत नाही काय सगळं तर खायला. आजोबांना माझ्या होती भरोसा नाही. त्यांना वाटतं मी लग्न आल्यानंतर त्यांना जपणार नाही. पण आपली आजी आज अशी मस्त रेसिपी बनवून राहिली आहे. ती रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला नाही का लहानपणीचे दिवस आठवणार म्हणजे आठवणारच. कारण आपल्या आजीचा आज उद्देशच आहे त्या रेसिपीमधून की प्रत्येकाला नाही का लहानपणीचे दिवस आठवले पाहिजे. आपण आपलं बालपण कसं जगलो आहे, काय लाईफ होती ते या रेसिपीतून समजणार. रेसिपीतून समजणार तुम्हाला पक्का समजणार. पक्क. गाईस तुम्ही सकाळपासून मनी नसतं बैठली बघा. घरातून आली एक कशी मान घासवते दरवाज्यावरती. शेव भूक लागली तिला. एकेवाळी भाऊ या डोंगरातली वनस्पती याला म्हणते छिंदाड माकडं. याला काय काय कशाला काम येतं ते? औषधा करताना मूळ याला 1 नंबर. ही वनस्पती जंगलातली वनस्पती याला म्हणते लेकी बाळी. हे अवश्य खाजा. ज्या माणसाला मुळे दे ना त्याचा नायनाट होतो. रानची वनस्पती म्हणते त्याला जंगलमधली. आताची फोडली भारी. आता आम्ही नवीन नवीन हे सांगतो जुन्या पद्धतीचं खाणं आहे आमचं. तेव्हा दवाखाने नाही, डॉक्टर नाही, फॅक्टर नाही. हे वनस्पती भारी आहे का कशी आहे. काय आजीची माझी रेसिपी चालली आहे तरी आजोबांना काय एकदम इम्पॉर्टंट टॉपिक सांगायसाठी नाही मला तिकडे बोलवून घेतलं आणि सगळं तर आजीलाच विचारून सांगितलंय. असे तर आजोबा आहेत क्वालिटी. फक्त हातात घेतलंय आणि थाटात तुम्हाला सांगत होते म्हणले मी माझ्या लेकीवाळांना सांगतो म्हणले काय एकी बाईवर तुमचा आधार सांगायचं ते तर पण मध्येच फटूस होते फड्डूस. फटूस होऊ शकताय नाही का आपली मनी आज नाही का खेळ दाखवू राहिली सगळ्याला. आम्ही सगळे बघतोय आणि ती आम्हाला खेळ दाखवते. लहानपणी अशाच म्हणा सुरपारंब्या खेळायचो आणि हा का अशाच सुरपारंब्या खेळायचो झाडवर. तू खेळली का? हा कुठं? हा तुमच्या ते आंबे होते पहिले तिथं सुरपारंब्या खेळायचे पहिले. बघ 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 पोरी पोर आई तसं मांजर खेळतोय आता. त्याला कळायला काय चाललंय. हाय होती
खतरनाक आहे बाबा, ही लई पडली होती. चल 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 खाली होती. ओय, बाईला आठवण झाली आणि त्याच्याकडे बघून सुरपारमध्ये. मावशी 4 बोकडं मारले होते 4. विचार म्हाताऱ्याला. बोकडं 4 का बरं? लांडग्यानं. आणि इकडे बिब्यावर सूर पारून बाय खेळत्यात चातडकाराच्या पोरी त्या. होय ना ना, तुम्ही काय म्हणले मग मावशीला? खेळ झाला म्हणलं, खेळ चांगला. तिकडे खाल्ले माहिती आहे नाही त्यांना. खाल्ले बी मारले बी तरी त्यांना माहित नाही. आणि मग पार निघतात ते दुपारच्या पारी पाण्यावर आणायचे शेड खडक डावाला तवा मोजून पाहिल्या तो कुठे. आणि मग तिकडे जाऊन बघितलं तर ते मारून टाकले. मावशीला हाणला असं तुम्ही? काय नाही केलं. आबाचं एक आमचे 2. तुम्ही मावशीला काहीच नाही म्हणलं? काय म्हणा मग. हुशार होते रे तुम्ही बाई. साप. होय, तो कुठून आलोय घेऊन? साप घेऊन आले हे. बाबा इथे बॅग नाही. नानाचं गपकं सुटलं गाडीनं. पैसे कापून नाही दिलते. बेकार झालं. दिलते. नाना उठताच आहे ना. काय कसं आहे? अयो, सापाची ते. लवकर या बघा. अरे रबलाच आहे बाई. बघा अरे आसरावं आहे बाई. तसं आज तसं वार आहे तसं बघू नाही. मी आणि बरं काय बायचा अयो, नाही नको नको. आधी तिकडे फेक. नानाकडे ते. तिकडे नाही. हा जाऊ. मेलेला साप. अरे नाना यो वाळ्याला साप आहे मेलेला. साफ करून दाखवलेला आहे. तिकडे ते फेकून. बाबा तिकडे फेकून दिलं. नाना उठताच आहे. चल टाका परून. नानाने बघितलं उठताच आहे ना नानाला. लांब दे फेकून. ती खाली माझं रे रे पोरा. ते पाहिलं. दत्ताचा खरं बोलायचं. खरं बोलायचं येणे आणलंय. नाना तुम्ही घाबरले पण. अंगोर पडे म्हणून घाबरू. तर काय आपल्या आज या संध्याकाळच्या जेवणासाठी काय बनवलं तुम्हाला दाखवतो. असे भाकरी आणि आज भेंडी बनवली, सुक्की भेंडी, टमॅटो आणि भेंडी, मिक्स भेंडी एकदम मस्त बनवली आहे. तुम्ही पण जेवायला. संध्याकाळी 7:30 वाजले आणि आमचं जेवण चाललं आहे. बाहेर आजी आजोबा 2 जण बसले आहेत आणि घरामध्ये मी जेवण करतोय. तर काय जाता नाही का आपल्या आजीने बनवलेल्या मस्त जेवणाचा आस्वाद घेतला आहे. आणि जेवण करून माझा नाही का अर्धा ब्लॉग आजचा आपला एडिट करून पण झाला आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. काहीच मी नाही का तुम्हाला आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये नाही का शेतकऱ्याची काय लाईफ असते ना थोडीशी एक शॉर्ट दाखवला आहे. आणि तुम्हाला हे शॉर्ट बघून नाही का नक्की नाही का मुळशी पॅटर्नमध्ये नाही का ते कोथिंबिरीचे जे शॉर्ट टाकलेलं आहे त्यांनी मुळशी पॅटर्नमध्ये ते कोथिंबिरीचे टेम्पो करून आणतात आणि विकतात आणि त्यांना नाही का 300-400 रुपये राहतात. जे ते मूवीमध्ये दाखवलं आहे सेम टू सेम आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये ते घडलं आहे. तसं तुम्हाला काही दाखवायचा वाईट उद्देश नव्हता, पण तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की कळलं असेल की एक शेतकऱ्याची काय कथा असते आणि त्याच्यामुळे शेतकरी खचून चालला आहे. पण तरी पण आजोबा काय म्हणलं दुपारी की शेती ही पडक पडून द्यायची का, ती कसावंच लागते. तरी आज आपली एक छोटीशी स्टोरी झाली ही नक्की काय आमच्या लक्षात राहील सगळ्यांच्या. आणि अजून पण जर आपल्या हक्काच्या फॅमिलीचं सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जरा सबस्क्राईब करा आणि आपल्या अशा दररोजचे नवनवीन इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला रेडी राहा. तर भेटू लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, सगळेजण एकदम हॅपी राहा. आक्षू आपल्या संग ब्लॉगमध्ये एकदम मस्त हसून खेळून बोलत होता, पण त्याच्या मनामध्ये काय वेदना चालल्या होत्या ते मला समजत होत्या. कारण काल मामींना मी सकाळी बघितलं होतं त्यांच्या घरी गेलो तेव्हापासून मिरच्या तोडत होत्या 5 वाजेपर्यंत. म्हणजे पूर्ण दिवसभर त्यांनी काल कष्ट केले. त्याला ते असे म्हणजे मनात त्याच्या येत होतं पण ते बोलत नव्हता, पण ते मला भावना समजत होत्या.